क्रिकेटमध्ये जसं बूम बूम बुमरा म्हणलं जातं, बुमराच्या त्या स्पेशल बॉलिंगला, तसं आज मार्केटमध्ये बूम बूम बीएससी म्हणायची वेळ आली आहे. ऍक्च्युली झालंय असं कंडिशन. मागच्या 10 आठवड्यापासून तुफान तेजीमध्ये आणि आज तर कहरच केलेला आहे. 6-7% प्लस त्याने ऍक्च्युली आजची मुवमेंट दाखवलेली आहे. मग आता बरेच म्हणतात बरं झालं चांगल्या स्टॉकची माहिती दिली. थांबा, तुम्ही आता ट्रॅपमध्ये अडकणार आहे, लक्षात ठेवा. कारण आता बरेच जण जागे होतात, कारण आपल्या प्रत्येकाला सवय असते की एखादी मोठी मुवमेंट झाली की त्याच्या मागे पळायची. एवढी सारी चर्चा चालू आहे ह्या स्टॉकच्या विषयावर. नक्की काय झालं? कारण 52 वीक हाय त्याने टच केलेला आहे. नॉर्मली जर बघायला गेलो तर 7,500-7,300च्या आसपास तो ट्रेड करतोय. अगदी मागच्या 4-5 महिन्यापूर्वी 3,500च्या घरामध्ये होता. 90% रॅली फक्त 3 महिन्यामध्ये दिली आहे. मग असे काही दिवे लावले की ऍक्च्युली हा पळतोय. आणि मी बीएससी अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या पेक्षा त्यांचा जो लिस्टेड स्टॉक आहे त्याच्याविषयी बोलतोय. त्याचा सेन्सेक्स वगैरे नाहीये, हा त्यांचा स्टॉक आहे बीएससी लिमिटेड, जी एक लिस्टेड कंपनी आहे. आज सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. का तर आपली लोक इथे ट्रॅप होतात. आपल्याला अशा काही फंडामेंटल गोष्टी बघायचे जे समजून घेतल्या तर कळेल. कारण आता लोकांची स्पर्धा चालू होते, तू घेणार का मी घेणार, अरे हे नाही घेतला म्हणून मी घेणार. पण लक्षात ठेवा पहिली गोष्ट, याच्यामध्ये जी काही रॅली आली आहे ना, याच्यामध्ये रिझन काय तर नॉर्मली पहिली गोष्ट आधी क्लिअर करतो तुम्हाला. याच्यामध्ये जी काही तुफान रॅली आपण पाहतोय तर याच्यामध्ये पहिलं रिझन, याच्यामध्ये बरेच जण म्हणतात की भारत आणि पाकिस्तानचं जे काही युद्ध होतं ते स्टॉप झालं त्याच्यामुळे हे होतंय. तर ती एक छोटी गोष्ट आहे याच्यासाठी. कारण का तर याच्यामध्ये ऑलरेडी काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याचा याच्यावर चांगला इम्पॅक्ट आहे. कारण त्या गोष्टीमुळे म्हणजे वॉर स्टॉप झालं ह्याच्यामुळे नक्कीच एक गोष्ट आहे मार्केटसाठी, बिझनेससाठी, सगळ्या लोकांसाठी. तो बूम झालं मार्केट त्याच्यामध्ये. परंतु याच्या मागचं मेन रिझन आहे यांचं रिव्हेन्यू. तुम्हाला माहितीये का 74.9%. ओके, क्वार्टर 4चा रिझल्ट 2025 जो त्याच्यामध्ये आला तो जंप झालेला आहे. जवळपास 8.4 बिलियनचा रेव्हेन्यू त्यांनी केलेला आहे. इबिडा जो आहे त्यांचा त्याच्यामध्ये तो 291% वाढलेला आहे. इयर ऑन इयर जर आपण पाहायला गेलो त्याच्यामध्ये तर 14.9 झालेला आहे त्याच्यामध्ये बिलियन. कितीपासून? 3.8 बिलियन्स पासून, म्हणजे 3.8 बिलियन रुपीज पासून. म्हणजे हे चांगली स्ट्रॉंग मुवमेंट त्याच्यामध्ये आम्ही पाहिली याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट मागच्या सगळ्या वर्षाचा जर परफॉर्मन्स काढायला गेले याच्यामध्ये तर 27% इयर ऑन इयर ह्याने मुवमेंट दाखवलेली आहे. 4 बिलियन पासून जवळपास 13.2 बिलियन रुपयापर्यंत मागच्या एका वर्षामधली त्याची एक मुवमेंट आहे. मग हे जे सगळं होतंय बीएससी नावाचा जो स्टॉक आहे याच्यामध्ये होतं. आता याच्यामध्ये मेन रिझन असं आहे की एनएससीची जी एक्सपायर होती, पहिल्यांदा तुम्हाला माहितीये का कॉल घ्या पुट घ्या हे आपण फक्त एनएससी मध्येच करत होतो, फ्युचर घ्या एनएससी मध्येच करत होतो. पण बीएससीने खूप स्ट्रॉंग ऑप्शन त्याच्यामध्ये आणलेले आहेत. म्हणजे त्यांचे डेरिव्हेटिव्ह पण मार्केटमध्ये हिट झाले. आणि यांच्या पथ्यावर एक गोष्ट पडली याच्यामध्ये, ती म्हणजे यांची एक्सपायरी एनएससीच्या आधी आहे. एनएससी भांडते आम्हाला सोमवारी द्या, पण यांनी करून नाही दिलेलं. म्हणजे सेबीकडे गेली, सेबी म्हणजे नाही तुमची गुरुवारीच ठेवा, यांची मंगळवारी राहील, त्याचा यांना बेनिफिट होतोय. परंतु आता हे नॉर्मली आपण पाहिलं टेक्निकल चार्ट जो 52 वीक हाय म्हणजे आजपर्यंतचा लाईफ टाइम हाय पण म्हणा आणि ह्या वर्षातली सर्वोच्च प्राइस दोन्ही पण त्याने टेस्ट केलेले आहेत. परंतु मला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल फंडामेंटल. तर चेक करूया. सगळ्यात आधी मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. म्हणजे नॉर्मली ती बघितलं काय पाहिजे, आपण स्टॉकची प्राइस बघतो. मी नॉर्मली याच्यामध्ये बघतो की कंपनीची सध्याच्या कंडिशनला बुक व्हॅल्यू किती आहे. तर कंपनीची बुक व्हॅल्यू आहे नॉर्मली 327 रुपये आणि त्याची करंट मार्केट प्राइस आहे जवळपास 7,316 रुपये. म्हणजे अप्रॉक्स जरी कॅल्क्युलेट करायला गेलं तर बुक व्हॅल्यूच्या जवळपास 22 पट तो कॉस्टली आहे. म्हणजे त्याला एक काय म्हणतो ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक जो म्हणतो ना त्या कॅटेगरीमध्ये मोडतोय. ही गोष्ट सर्वप्रथम ते लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही लॉंग रेंजचा जेव्हा विचार करता तेव्हा नॉर्मली तुमच्या बुक व्हॅल्यूची तो आसपास असलेलं उत्तम असतं. 5-10 पट असेल तर काही प्रॉब्लेम नसतो, पण 22 पट म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये. ओके, आता मित्रांनो याच्यानंतर आणखीन एक महत्वाची घटक आपण चर्चा करूया. आता हे सगळं होतंय परंतु आम्ही काही क्वार्टरली त्याचा अभ्यास केला. म्हणजे क्वार्टर्स त्याच्या ज्या आल्या ओके, तर त्याचे जे काही रिझल्ट्स आले ना तर ते खूप छान पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे जर आपण बघायला गेलं की इयर ऑन इयर सेल्स त्यांचं काही ठिकाणी प्लस मायनस होत होता, परंतु मागच्या काही महिन्यामध्ये मागच्या काही क्वार्टर्समध्ये तो एका चांगल्या फेजमध्ये वाढताना याच्यामध्ये दिसतोय. ओके, जूनचे क्वार्टर असेल, सप्टेंबर 2024, डिसेंबरचे असेल आणि रिसेंटली आता जी करंट क्वार्टर पहिली संपली 2025 ची पहिली क्वार्टर, तर त्याच्यामध्ये त्याने खूप छान ग्रोथ दाखवली ऍज कम्पेअर करता प्रिव्हियस. ओके,
आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचा जो काही नेट प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये तो नॉर्मली 219 करोडवरून 494 कोटी रुपयापर्यंत गेलेला आहे, जी एक मजबूत गोष्ट याच्यामध्ये म्हणली जाते. आणि का काय की हा जो नेट प्रॉफिट आहे ना तो नॉर्मली मेन असतो की जो ऍक्च्युअली कंपनीकडे जाणार आहे. ओके, तर एक चांगली गोष्ट मला याच्यामध्ये सापडली. तर चांगल्या गोष्टी आणि निगेटिव्ह गोष्टी दोघांची पण चर्चा करायची, का तर चुकीचे डिसिजन कोणीही घ्यायचे नाहीत म्हणून. ओके, तर यानंतर आपण चेक करूया की कंपनीचा ऍक्च्युअली प्रॉफिट लॉस आपण क्वार्टरली बघितला, इयर ऑन इयर कंपनीने ऍक्च्युअली याच्यामध्ये काय दिवे लावलेले आहेत. तर इथे जर आपण बघायला गेलं तर नेट प्रॉफिट पण इथे स्ट्रॉंगली वाढलेलं आहे. म्हणजे 2024 मार्चची जी क्वार्टर होती त्याच्यानंतर मार्च 2025 म्हणजे एक वर्ष जे पूर्ण झालं याच्यामध्ये, तर इथे हा जो नेट प्रॉफिट आहे तो 772 कोटीवरून 1322 करोड पर्यंत गेलेला आहे याच्यामध्ये. ओके, ही एक मजबूत गोष्ट असे की ज्याच्यामध्ये कंपनी येणाऱ्या काळामध्ये चांगला परफॉर्म करेल असं दिसेल. परंतु आणखीन एक गोष्ट, कंपाऊंडेड सेल्स पण वाढतोय ना याच्यामध्ये. म्हणजे कंपनीचे जे काही ऍक्च्युअली समजा आपण ट्रेड करतोय काय करतोय तर याच्यामध्ये लोकांचा काय होतोय सहभाग वाढतोय. समजा पहिल्यांदा 10 लाख लोक ऑप्शन ट्रेड करत असतील बीएससी कडे जाऊन, का तर आधी फक्त एनएससीच असं वाटायचं अरे कॉल पुट घ्यायचं म्हणजे एनएससी, फ्युचर घ्यायचं म्हणजे एनएससी. आता लोकांना कळलं अरे बीएससी पण देतोय आणि बीएससी वीकली फ्युचर एक्सपायरी पण देतोय, असं काय काय वेगळं त्याच्यामध्ये हिट करतोय. त्याच्यामुळे त्यांचं नॉर्मली बाकीच्या गोष्टी स्ट्रॉंग होत आहेत. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आपल्या सगळ्यांमुळे ह्यांचा जवळपास मागच्या 3 वर्षाचा 70%, मागच्या 12 महिन्याचा विचार करायला गेला तर 189% एवढी ट्रिमेंडस ग्रोथ त्यांनी दाखवलेली याच्यामध्ये. ओके, रिटर्न ऑन इक्विटी पण मजबूत याच्यामध्ये वाढताना दिसतोय. आता हे सगळं करत असताना आम्ही एक आणखीन गोष्ट हायलाइट केली जी बऱ्यापैकी आपण कोण करत नाही, ती लक्षात ठेवा याच्यामध्ये, ते म्हणजे कंपनीचे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत ते बघू याच्यामध्ये. आता सगळ्यात आधी असतात एफआयज वाले, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. ते वाढत आहेत का कमी होत आहेत? तर नॉर्मली डिसेंबर 2024 ला 16% होते ही लोक, आता 16.78% झालेत. म्हणजे अप्रॉक्स 5% आसपास वाढलेले आहेत. त्याच्यानंतर येतात डीआयस, आपले जे काही भारतीय वित्त संस्था आहेत त्या 12.7 वरून 12.33% वाढलेले आहेत. ओके, म्हणजे काय तर हे दोघे पण वाढवत आहेत. आणि कमी कोण झाले? आपल्यासारखं रिटेल पब्लिक याच्यामध्ये 50% वरून 48.78% आलेले. ह्या दोन गोष्टी बघता एक चांगली गोष्ट आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह फ्लो यायला सुरुवात झालेली. आणि ह्या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवल्या की बॅलन्स शीट मध्ये नक्की काय काय आपल्याला ऑब्झर्व करायचंय. आणि हे सगळं किरकोळ गोष्टी आहेत त्याच्यावर आपण जाणार नाहीये. आता तुम्हाला मी का सांगितलं तर जेव्हाही एखादा स्टॉक जी काही रॅली देत असतो त्याच्या मागे काय रिझन आहे आपल्याला समजावं. म्हणजे कंपनीने असं काही करतेय म्हणून तो थोडा फेमस होतोय. पण आता थोडं परत एकदा चार्टवर जाऊया. चार्टवर गेल्यावर तुम्हाला कळेल याच्यामध्ये, म्हणजे मी एक गोष्ट ऑब्झर्व करतो नेहमी, नाण्याला जशा 2 बाजू असतात तसं कुठलाही ट्रेड करताना नेहमी दोन्ही साइड बघा. तर याच्यामध्ये एक चांगली रॅली आपण कित्येक वर्षापासून पाहतोय, आता पण तो रॅलीमध्ये. आता जर तुम्ही याच्यामध्ये एक शॉर्ट टर्म ट्रेडर आणि लॉंग टर्म ट्रेडर ह्या 2 कॅटेगरीमध्ये असतात. आता तुम्हाला असा कधी विचारच नसेल केलं तर करा, आणि हे जर केलं तर तुम्हाला कळतं की हा स्टॉक आमच्यासाठी चांगला आहे का वाईट आहे. ओके, तर याच्यामध्ये नॉर्मली लक्षात ठेवा मागच्या 10 महिन्यापासून चांगली रॅली चालू आहे. आता तो नजरेत येतोय का तर तो लाईफ टाइम हाय, त्याचा 52 वीक हाय चर्चेत येतोय, प्रॉफिट एवढा झाला तेवढा झाला. शॉर्ट टर्म वाल्यांनी इथे कुठेही गडबड करायची वेळ नाहीये, तुम्ही ट्रॅप होऊ शकता. जसं याच्या आधी लोक IRCTC IRFC. ओके, त्यामुळे ते खूप सारी रिस्क घेऊ नका याच्यामध्ये, तुमच्या रिस्क ॲपेटाईट नुसारच इथे रिस्क घ्या. ओके, कारण का असे स्टॉक वाढतात पण थोडं करेक्शन पण येतं मार्केटमध्ये, तेव्हा पुन्हा एकदा करेक्शन याच्यामध्ये भेटायला सुरुवात होत असते आपल्याला. त्याच्यामुळे तिकडे फोकस करा जेणेकरून तुम्ही कुठेही अडकून बसणार नाही. आणि तुमच्याकडे पण हे जर करायची सिस्टीम नसेल, नॉलेज नसेल तर आजच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा, जेणेकरून अशी मोफत माहिती आमच्याकडून मिळत असते काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. कारण प्रत्येक डीमॅट अकाउंट ओपनिंगसाठी आम्ही एक फ्री कोर्स पण देतोय. आता हे डीमॅट का ओपन करायचं तर कारण बऱ्याच वेळेला आपण हे ओपन करतो पण कशी इन्व्हेस्टमेंट करायची, काय करायचं हे माहित नसतं. आमचं म्हणणं असतं डिसिजन स्वतःच घ्या, पण तो वेल इन्फॉर्म्ड आणि वेल एज्युकेटेड असला पाहिजे. आणि याच्यासाठी ह्या प्रत्येक डीमॅटसाठी कोण जिरोदा अपस्टॉक एंजल जो आमच्या लिंक थ्रू ओपन करेल या प्रत्येकाला आम्ही फ्री कोर्स पण देतोय, जो आमचा एक मास्टर कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या मार्केटची माहिती होईल, शिकायला सोपं जाईल. कारण आम्ही इथे तर गोष्टी देतच आहे पण तिथे पण तुम्हाला अजून काय ऍडव्हान्स गोष्टी शिकता येतील. तर मित्रांनो चला लिंकवर जावा, तुमची माहिती भरा, डीमॅट अकाउंट ओपन करा, काही मदत लागली टीम कडे कनेक्ट व्हा. कारण बीएससीची माहिती देण्याचा एकच हेतू होता, लोक इथे गडबड करून ट्रॅप होतात. आमचं म्हणणं आहे खूप सारा वाढला तर वेट अँड वॉच करा, गडबड करू नका. लॉंग टर्मचा विचार असेल तर स्टेप बाय स्टेप जावा कुठल्याही कंडिशनला. कारण कुठली एक कंपनी एवढी पण चांगली नसते की ज्याच्यामध्ये खूप
खूप सारा पैसा लावा, डायव्हर्सिफाय करावा, कारण पुढचा बीएससी कुठला असेल ते बघा, कारण हा 3 महिन्यामध्ये जर 90% वाढतोय तर अशा भरपूर स्क्रिप्ट असतात, ते शिका, जेणेकरून कुठलाही स्टॉक वाढायच्या आधी तुम्हाला पण शोधता येईल याच्यामध्ये. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज खाली कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि आवडला तर हक्काने लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. धन्यवाद.